आमदार बच्चू कडू यांना ई-रिक्षाबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना रिक्षा पाहण्यासाठी बोलावलं होतं। मात्र कंपनीने कुठलीही माहिती नसलेला कर्मचारी पाठवला। त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। पाहूयात नेमका काय प्रकार आहे। राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप करण्यात आल्या होत्या, मात्र त्या ई-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केली होती। त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होते, मात्र कंपनीने माहिती नसलेला एक कर्मचारी पाठवला। त्यामुळे बच्चू कडू चांगले संतापले आणि त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। तपासणी करून आम्ही योग्य कंपनीवर कारवाई जेवढे 250-300 गाड्यांमध्ये वैयक्तिक तक्रारींच्या प्रकारे त्यांच्याकडून तक्रारी पाठवून त्यांचा अहवाल घेऊन आम्ही त्याच्याप्रमाणे पुढील निर्णय घेऊ। जर तुम्हाला काही माहितच नसेल तर इथे आला कशाला असा सवाल देखील बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याला केला। तसेच यावेळी उपस्थित सहकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच फटकारलंय। जवळपास 500 रिक्षांचं वाटप करण्यात आलंय। यापैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। या अशा लोकांना आयुष्यात 50 वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली, ई रिक्षा भेटली। ती ई रिक्षाना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचा बॅलन्स राहत नाही। मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही, हा माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही, त्याचा काही फायदाच होत नाही हो। आणि मग अशा वेळेस तो एमडी, आम्ही आज एमडीला बोलावलं होतं त्या कंपनीच्या, ते एमडी आलं नाही, ते कर्मचारी पाठवून दिलं एक कोणतं, त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं। त्याला मराठी समजत नाही, कंपनीचा कर्मचारी, ते हरियाणातला आहे, त्या कंपनीचा कर्मचारी आहे। हे एमडी साहेब आहे वित्त विभागाच्या, याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे, त्याचे एमडी इथं आले, त्यांना आज आम्ही इथं बोलावलं होतं। त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग 3.5 लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगाच्या कोठ्यातून, आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे, त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा, काय दाखवा पताच नाही। ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे, ज्याची चांगली सेवा आहे, त्याला द्यायला नको। आणि त्याला बोलावलं, त्या कर्मचारी जो बोलते हिंदी में बात करो और मुझे ये समझता नहीं, मुझे पता नहीं क्या गड़बड़ है, तो भी आया काय को, इसीलिए मारा उसको। अच्छा, बरं, या रिक्षांबाबत आता काय किती वाटप केले होते, काय सगळे 500 वाटप केले होते। माझ्याकडे किमान 250-300 तक्रारी आहे। हे सगळे तुम्ही सांगा ना। तर ह्या इतके प्रॉब्लेम आले याच्यामध्ये का हे लोक धंदा व्यवसाय करू शकत नाही। आणि यांना भीती काय आहे का, हे गाडी चालवता चालवता प्रवासी जर उलटा झाला, अपघाताचे, हे तर दिव्यांग आहेच, बसणाऱ्याला दिव्यांग करण्याची व्यवस्था आहे। आणि मग हा संताप आहे, असं होऊ नये दिव्यांगासोबत। ओके, कानशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू हे म्हणाले। या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असे देखील बच्चू कडू यांनी सांगितलं। तसेच राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असे दिव्यांग विभागाचे अधिकारी यांनी सांगितलं आहे।